मिंधेना जनतेच्या छाताडावर बसवणं, नक्षलवाद तपास यंत्रणांद्वारे मोदी शहांचा दहशतवाद, ठाकरे गटाच्या मुखपत्रातून टीका. विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं कसली कंबर, जयंत पाटलांच्या उपस्थितीत विविध सेलच्या बैठकांचं आयोजन, तर मतदारसंघांचाही घेणार आढावा. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चर्चा, विधानसभा नियोजन आणि चाचपणीसाठी खासदार सुनील तटकरे अहमदनगर दौऱ्यावर. लोकसभेतल्या पराभवानंतर भाजपच्या सगळे सोयरे आदेशाच्या हालचाली सुरू, सूत्रांची माहिती. दिल्लीत वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर मंगळवारी अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 6वा दिवस, मुंबईत सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास हाकेंचा नकार, तर ओबीसी आरक्षण धक्का लागू नये मागणीवर ठाम. जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या युट्यूबरवर संभाजीनगरात गुन्हा दाखल, जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांकडून लेखी तक्रार दाखल. तुटलेल्या नंबर प्लेटवरून शोधले हिट अँड रनचे आरोपी, नागपूरच्या दिघोरी टोल नाक्यावर फुटपाथवर झोपलेल्या 8 जणांना चिरडल्याची घटना. पुण्यात 68 बार पबचे परवाने सील, तर 77 चालकांना नोटीस. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, वेळेचं बंधन आणि नियमांचं पालन करण्याचे आदेश. मुंबईनंतर पुण्यातल्या 60 ते 70 हॉटेल्समध्ये हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल, पोलीस तपासात अफवा असल्याचं उघड. शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रापेक्षा गोव्याच्या भल्याचा, दारू आणि जुगारासाठी जाणाऱ्यांसाठी राज्याच्या पैशांची उधळपट्टी, न्यायमूर्ती नलावडे समितीचा अहवाल. नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष. पावसाची ओढ, पेरड्या खोळंबल्या, पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरड्या करू नका, हवामान तज्ज्ञांचा सल्ला. आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज पंढरपूरसाठी प्रस्थान, सोहळ्याचं 315वं वर्ष.